तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संतांचे विचार हे समाजाला अधिक समृद्ध करत असतात। खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं असणारे म्हणजे वारी आहे आणि वारी खरं तर पिढ्यानपिढ्या सध्या सुरू आहे। वारीमध्ये संतांचे विचार खरं तर समाजासमोर मांडले जातात। खरं तर आळंदीमधून उद्याच ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती प्रस्थान करत आहे आणि खरं तर लाखो वारकरी या ठिकाणाहून प्रस्थान करणार आहेत आणि या वारी वाटेवरतीच खरं तर एक असं शिल्प आहे की जे शिल्प पाहिलं की हुबेहूब संत जे आहेत ते डोळ्यासमोर उभे होत आहेत आणि खरं तर आपल्या सुंदर अशा कलाकृतीतून साकारलेले जे शिल्पकार जे आहेत महेश थोपटे सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर वारीच्या वाटेवरतीच तुम्ही हे अप्रतिम असं शिल्प साकारलेलं आहे। काय मनात भावना होत्या आणि कशा पद्धतीने हे शिल्प साकारलं गेलं? सर गेली 5-6 वर्ष शिल्पाचं काम चाललं होतं आणि हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं समूह शिल्प आहे। 50 टन वजन आहे सगळं मिळून याचं। आणि संत नामदेव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची 3 भावंड असे 5 जण आणि खाली 20 सगळे वारकरी दाखवलेले आहेत। वारकऱ्याचं उंची 10.5 फुटाची आहे प्रत्येक वारकरी। एकूण शिल्प आहे हे 25 फिगर आहे त्या, म्हणजे आता तरी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं समूह शिल्प ब्रॉन्झमधलं आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे आणि योगायोग बघा असा आहे की आज सकाळी पालखी निघणारे हे तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी तिथून निघणार आहे आणि उद्या सकाळी आळंदीची ज्ञानेश्वर महाराजांची। हा योगच जुळून आला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते अनावरण होते। खूप आनंदाची खूप महत्त्वाची गोष्ट, एक आम्ही केलेल्या कष्टाचं आज चीज झालं सर। कारण ब्रॉन्झ कास्टिंग करून उभं करणं त्या पाठीमागे इतक्या परवानगी असतात शासनाच्या सगळ्या गोष्टीच्या। स्ट्रक्चरल इंजिनिअरांची असतात, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी असते, आमचे आर्किटेक्ट आहेत त्यांचे पण विषय असतात सगळे, परत पालिकेचे विषय असतात, इतिहासकार असतात, संशोधक असतात, संत अभ्यासक असतात, संत नामदेव ह्यांचे सगळ्यांचा अभ्यास करून आपण एवढं मोठं शिल्प उभं केलं आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे सर। खरं तर संत ज्ञानेश्वर असतील किंवा संत नामदेव महाराज असतील यांनी संत साहित्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे। आज प्रत्येकाच्या चराचरामध्ये त्यांचे अभंग भिनलेले आहेत, मुखामध्ये अभंग भिनले आहेत। मात्र वारीच्या वाटेवरती संत पंढरपुराकडे म्हणजे वारकरी पंढरपुराकडे जात असताना कधी कधी शब्दांपेक्षा काही अशा गोष्टी बघितल्या की ते अधिक मोठं होतं। मला असं वाटतं आज वारकऱ्यांना ज्यावेळेस हे 2 महान संत बघतील त्यावेळेस निश्चितच त्यांचे दोन्ही हात जोडणार आहेत आणि ते नतमस्तक होणार आहेत। आणि याची खरं तर जी कृती आहे ती तुम्ही उभारलेली आहे, त्याच्यामुळे त्या नक्की मनात अजून की काय भावना? नाही सर खूप, आणि सर सगळ्यांना बघायला मिळणार नुसतं पालखीसाठी तर ठीक आहे, पण महाराष्ट्रातील यानंतर आज ओपनिंग आहे, अनावरण आहे कामाचं, उद्यापासून सगळ्यांना ते ओपन होणार आहे। आणि सर ह्याच्या खालच्या बाजूला सगळे आम्ही ते म्युरल बसवलेले आहेत। संतांच्या जीवनावरती आम्ही 43 म्युरल बसवलेले आहेत। त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे 18 अध्याय त्याच्यावरती म्युरल, हे पण एक वेगळा विषय आहे। आणि त्यांच्या अभंगावरती पण म्युरल केलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने खूप मोठं भव्य दिव्य असं पिंपरी चिंचवडकरांचं काम आहे सर। खरंच त्यांनी महापालिकेने एवढा मोठा खर्च करणं म्हणजे, आणि खूप छान आहे सर, खूप छान, हजारो शेकडो वर्षे टिकणारी गोष्ट आहे। आपल्या स्वतःच्या हातामधून साकार झालेल्या कलाकृतीकडे अनेक वारकरी हात जोडणार आहेत, नतमस्तक होणार आहे। ही आत्मिक भावना जी आहे ते मनाला आत्मिक आनंद देणारी आहे अशी भावना खरं तर या शिल्पकाराच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, आळंदी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।